नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याचदा आपल्याला नॉनव्हेज खायची इच्छा असते, पण स्पायसी खायची इच्छा नसते. तर अशा वेळेस हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. बनवायलाही झटपट आहे आणि चवीला खमंग आहे. एकदम सॉफ्ट असा मटण अळणी राईस. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर पाव किलो मटण घेतलेलं आहे. यामध्येच थोडीशी चरबीही टाकलेली आहे. आता हे मटण स्वच्छ करून घेतल्यानंतर आपण याला हळद आणि मीठ लावून याची फोडणी करून घेणार आहोत. तर इथं मी छोटा 1 चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि इथं आपल्याला पहिलं मटण शिजवून घ्यायचं आहे. तर इथं मिक्स झालेलं आहे. आपण फोडणी करून घेऊया. तर एकदम सिंपल पद्धतीने मी याची फोडणी करणार आहे. इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये पाऊण पळी तेल सोडून घेतलेलं आहे. आता हे तेल छान गरम झालं की आपण जे मटणाला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते मटण यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं मी कांदा वगैरे काही न वापरता हे मिठाच्या मटणला मी फोडणी देणार आहे. एकदम मस्त होतं तयार याचं सूप. तर तेलामध्ये घातल्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. मटण आपल्याला पहिलं थोडंसं 5 मिनिटासाठी याच्या अंगच्याच पाण्यामध्ये शिजवायचं आहे. तर इथं चांगलं मिक्स करून घेतलं की यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी ओतून 5 मिनिटासाठी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे मटण वाफवून घ्यायचं आहे 5 मिनिटं. तर 5 मिनिटानंतर आपण बाजूला काढून बघूया. तर पाणीही चांगलं गरम झालेलं आहे. आता मिक्स करून घेतल्यानंतर वाटीतील गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार परत गरम पाणी आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता याला चांगली उकळी आली की याला आपण झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर इथं मटण चांगलं शिजल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे. सूप वेगळं केलेलं आहे आणि पीस वेगळं केलेलं आहे. तर आता पीस हे आपल्याला अजून बारीक करून घ्यायचे आहेत. छान शिजलेलं आहे मटण. इथे बघू शकता अशा पद्धतीनं हाताने याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा याचा भात बनवू त्यावेळेस आपल्याला खाताना मध्ये मध्ये छोटे छोटे तुकडे लागतील. याची टेस्टही छान लागते. भात खाताना मध्ये मध्ये पीस लागतात. तर हे तुकडे करून घेतल्यानंतर आता इकडं 1 बाउल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. तर इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरणार आहे, जेणेकरून चिकट भात होतो आणि चवीलाही खूप छान लागतो. इंद्रायणी तांदळाचा सुगंधही छान येतो. जर तुम्हाला दुसरा तांदूळ वापरायचा असेल तर वापरू शकता, पण भात हा चिकट व्हायला हवा, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर तांदूळ धुवून घेतलेला आहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ असा आणि 10-15 मिनिटासाठी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर इथं मी 1 पळी तेल सोडलेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे, अर्धी वाटी. आपल्याला कांदा खूप जास्त तांबूस करायचा नाही, थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 1-2 मिनिट कांदा चांगला परतून झाला की तो ट्रान्सपरंट होतो. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. तर मी इथं 1 बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे. आता टोमॅटोही आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे, तीही परतून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला खूप जास्त काही मसाले घालायची गरज नाही. अगदी बेसिक मसाल्यामध्येच हा अळणी राईस तयार होतो. चवीला एकदम मस्त लागतो. आता इथं हे सर्व परतून घेतल्यानंतर आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो यामध्ये ॲड करून घेऊया. यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता तांदूळ मिक्स झाल्यानंतर आपण जे पीस बाजूला करून घेतले होते बारीक करून, ते पीसही यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यासोबतच इथं जे सूप होतं तेही यामध्ये ॲड करायचं आहे. सूप थोडंसं गरम असावं आणि इथं मी 1 वाटी तांदळासाठी 4 वाटी सूप घेणार आहे, जेणेकरून भात मस्त मऊ शिजेल. जर सूप कमी असेल तर तुम्ही गरम पाणीही ॲड करू शकता. चवीनुसार मी यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे, कारण या अळणी सूपमध्येही मीठ आहे. आता इथं 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि भात चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर हा अळणी राईस एकदम बेस्ट ऑप्शन आहे संध्याकाळच्या वेळेस हलकं फुलकं खायचं असेल तर. तर इथे बघू शकता मस्त असा शिजलेला आहे आपला हा राईस आणि सर्व करण्यासाठी तयार आहे. बनवायला जेवढा सोपा आहे चवीला तेवढाच भन्नाट असा लागतो आणि
सर्वांना नक्कीच आवडेल, कारण हा खूप पौष्टिकही आहे आणि चवदार चविष्ट लागतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला स्पायसी खाऊन कंटाळा आलेला असतो, पण नॉनव्हेज खायची इच्छा असते, तर अशा वेळेस हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि रात्रीच्या वेळेस हलकं फुलकं खाण्यासाठी तर एकदम भन्नाट असा ऑप्शन आहे. यामध्ये आपण फक्त हळद आणि मीठाचा वापर करून हा मटण आणि राईस बनवलेला आहे. यामध्ये कुठलेही एक्स्ट्राचे मसाले नाही आहेत, त्यामुळे चवदारही आहे, पौष्टिकही आहे आणि चविष्टही आहे. तर आणि बनवायलाही सोपं आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.